हॅलो, धन्यवाद. यानंतर काही ओबीसी संघटनांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा स्वागत करण्यात येणार आहे. मी एक एक संघटनेचं नाव घेतो, त्यांनी पुढे यायचं, स्वागत करायचं आणि लवकर मागे जायचंय. सगळ्यात आधी ओबीसी महासंघाच्या वतीने बाळमुकुंद भिरड अध्यक्ष आणि त्यांची सर्व टीम यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं. थांबा थांबा, तुम्ही थांबा, अजून तुमचं घ्यायचंय, थांबा. ठीक आहे, या औरंगाबादचं सकल ओबीसी समाजचे आलेले आहेत, त्यांच्या वतीने आधी होतंय, त्यानंतर ओबीसी महासंघ करेल. सोबतच थोडंसं कॅमेरा दिसू द्या. संत सावता महाराज वसतिगृहातील विद्यार्थी सुद्धा बाळासाहेबांचं स्वागत करणार आहे. महात्मा फुले वसतिगृहाचे विद्यार्थी सुद्धा बाळासाहेबांचं या ठिकाणी स्वागत करणार आहेत. तसेच नाभिक समाज औरंगाबादच्या वतीने नवनाथ घोडके आणि सचिन गायकवाड हे या ठिकाणी प्रतिमा देऊन बाळासाहेबांचं स्वागत करतील. सोनार समाजाच्या वतीने गणेश सोनार हे या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वागत करणार आहेत. सर्वांना विनंती, थोडंसं फोटो आणि कॅमेरा दिसेल अशा पद्धतीनं मागे मागे सरकून उभा राहायचंय आणि ज्या संघटनेचं स्वागत झालं असेल करून त्यांनी दुसऱ्यांना जागा द्यायची आहे. बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. अरे आरक्षण आमच्या हक्काचं, अरे आरक्षण आमच्या हक्काचं. ज्यांचं झालं त्यांनी बाजूला सरकायचंय. सावता महाराज विद्यार्थी वसतिगृहाचे विद्यार्थी बाळासाहेबांचं स्वागत करतायत. यानंतर महात्मा फुले विद्यार्थी वसतिगृहाचे विद्यार्थी स्वागत करतील. त्यानंतर सोनार समाजाच्या वतीने गणेश सोनार आणि त्यांची सर्व टीम ही बाळासाहेबांचं स्वागत करत आहे. तुमचं सगळं ज्यांचं झालं त्यांनी बाजूला. ओबीसी महासंघाच्या वतीने बाळमुकुंद भिरड आणि त्यांचे सर्व सहकारी हे बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. नाभिक समाजाच्या वतीने नवनाथ घोडके आणि सचिन गायकवाड हे प्रतिमा देऊन बाळासाहेबांचं स्वागत करतील. विशाल डुकळे हे वडार समाजाच्या वतीने या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वागत करणार आहेत. कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्यांचं स्वागत करून झालं त्यांनी बाजूला व्हायचंय. मीडियाला कॅमेराला दिसू द्या, थोडंसं गर्दी बाजूला करा, थोडं 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 बाजूला व्हा, दिसू द्या. सरका सरका, मागे सरका, थोडं थोडं मागे मागे सरका. हा, मागे सरका. ए राजा सरक, सरक मागे. हा, असंच थोडं मागे सरकून द्या. ग्रीन शर्ट थोडं मागे व्हा. ज्यांना सत्कार करता त्यांना सत्कार करू द्या, फोटो घेऊ द्या व्यवस्थित. हा, ज्यांचं झालं असेल त्यांनी कृपया बाजूला व्हायचंय. भटके विमुक्त समूहाच्या वतीने या ठिकाणी काही बांधव आलेले आहेत, तेही बाळासाहेबांचं या ठिकाणी स्वागत करणारे. त्यांना विनंती पुढे यायचंय. ज्यांचं झालं असेल त्यांनी कृपया जागा द्यायची बाकीच्यांना. या, ज्यांचं झालं त्यांनी कृपया बाजूला व्हावं. विनंती आहे, ज्यांचं झालं असेल स्वागत करून त्यांनी कृपया बाजूला व्हावं. या बाजूला, या दिशेला जा. ज्यांचं झालं त्यांनी कृपया बाजूला व्हावं. भटके विमुक्त समूहाच्या वतीने काही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या वतीने बाळासाहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. ओबीसी महासंघाचे नेते बाळमुकुंद भिरड आणि त्यांची टीम या ठिकाणी स्वागत करते. धन्यवाद, सर्वांचे आभार. भटके विमुक्त समूहाच्या प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत, ते आता बाळासाहेबांचं स्वागत करतील. कृपया लवकर पुढे यायचंय. हा, भटके विमुक्त समूहाच्या वतीने या ठिकाणी स्वागत केलं जात आहे बाळासाहेबांचं. पारंपरिक वेशात काही भटके विमुक्त बांधव या ठिकाणी आलेले आहेत. बाजूला व्हा, फोटोवाले जरा बाजूला व्हा. नाथपंथी मसनजोगी समाजाच्या वतीने या ठिकाणी बाळासाहेबांचं स्वागत होत आहे. भटके विमुक्त समूहातील नाथपंथी मसनजोगी.
स्वागत करून झालं असेल तर कृपया जागा मोकळी करायची, पुढे चालायचंय, बाकीच्यांना जागा द्या. वंचित बहुजन आघाडीचा जोरदार आवाज येऊ द्या, पूर्ण शहरात आवाज गेला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आप संघर्ष करो. बाळासाहेब आप संघर्ष करो. रेखाताई ठाकूर आप संघर्ष करो. वंचित बहुजन आघाडीचा आरक्षण आमच्या हक्काचं. ज्या ताकदीनं महिला भगिनींचा आवाज येतोय त्याच्या 1% पण इकडच्या बाजूने पुरुषांच्या बाजूने आवाज येत नाहीये. जोरदार घोषणा झाली पाहिजे, सारखा आवाज आला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा शाबास. बाळासाहेब आंबेडकर आप संघर्ष करो. बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. त्यांनी कृपया खाली जाऊ. ज्यांचं झालं त्यांनी कृपया बाजूला व्हावं. या धन्यवाद. या ठिकाणी पुष्पा भीमराव उमाळे या आजीबाई वंचित बहुजन आघाडीच्या या चळवळीसाठी बाळासाहेबांना 25,000 रुपयाचा धनादेश सुपूर्द करणार आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पांडुरंग जाधव बंजारा समाज संघटना चांदूर, गड चांदूर चंद्रपूर यांनी मंचावर यायचंय. त्यांचं नाव काय? उमाळे आजी या ठिकाणी बाळासाहेबांना त्यांच्या पेन्शन मधून 25,000 रुपयाचा धनादेश या ठिकाणी चळवळीसाठी देत आहेत. या आजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निवृत्तीनंतर सुद्धा चळवळीबद्दल, समाजाबद्दल त्यांची असलेली ही कमिटमेंट त्या या ठिकाणी दर्शवत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना त्यांच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे की चळवळीसाठी यथाशक्ती जे जे देणं शक्य आहे, वेळ असेल, श्रम असेल, बुद्धी असेल, कष्ट असतील, पैसा असेल, ते आपण दिलं पाहिजे. या ठिकाणी उमाळे आजी बाळासाहेबांना 25,000चा धनादेश सुपूर्द करीत आहेत. मंचाच्या दोन्ही बाजूला गर्दी जी झालेली त्यांना विनंती आहे खाली उतरावं. जे मंचावर थांबणं अपेक्षित आहे त्यांनीच थांबावं. आणि पुन्हा एकदा या बाजूला उजव्या बाजूला समोर जे बांधव उभे आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे, मागे खुर्च्या आपल्यासाठीच आहे, पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका. कार्यकर्ते जे तिकडे आहेत त्यांनी जरा काळजी घ्यायची, तिथे गर्दी होणार नाही. कृपया सगळ्यांनी जाऊन खुर्च्यांवर बसायचंय. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे या ठिकाणी अखिल भारतीय समता महात्मा फुले समता परिषदेचे दत्ता खरात हे पण उपस्थित झालेले. शीतल तैसाटे यांनी जे गाणं बनवलेलं आहे त्याच्या पोस्टरचं अनावरण या ठिकाणी करावं आणि ते गाणं लॉन्च करावं. बाळासाहेब आंबेडकर हे ओबीसी चळवळीच्या संदर्भातल्या गाण्याचा पोस्टरचं अनावरण करत आहेत आणि ते गाणं लॉन्च करत आहेत. जात चिकटली घामाला, किंमत नाही कामाला, ओबीसीचं हे सुंबरान. गीतकार सचिन माळी, शीतल साठे. धन्यवाद. यानंतर पक्षाचे नेते इम्तियाज नदाफ यांना मी विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आणि पुढील सर्व वक्त्यांना विनंती आहे की आपण वेळेचं भान पाळूयात. यादी पहिल्या दिवसापासून अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट भूमिका बाळासाहेबांनी आणि पक्षांनी मांडलेली आहे.
की मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, मात्र ते ओबीसीतून न देता स्वतंत्राने टिकणारं आरक्षण मिळावं. ती जी पहिल्या दिवशीची भूमिका होती तीच आज आहे आणि तीच उद्या राहणार आहे. आणि याच भूमिकेवर ठामपणे भूमिका घेऊनही आपण समाजात या यात्रेच्या माध्यमातून गेलो आणि आज महाराष्ट्र पिंजून पूर्ण बाळासाहेब या ठिकाणी ही यात्रा घेऊन आलेले आहेत. यानंतर मी पक्षाचे नेते फारुक अहमद यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. फारुक अहमद. तिकडचा का आवाज येतो का? भाषण चालू असताना मागे शेवटपर्यंत येतो ना? लाईव्ह वाले चेक करा आवाजाचं. वंचित बहुजन आघाडीचा सर्व महामानवांना विनम्र अभिवादन. सर्व वंचितांचे बहुजनांचे हृदयस्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकरजी, मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूरजी, आमचे प्रेरणा स्त्रोत आदरणीय अंजलीताई आंबेडकरजी, समस्त विचार मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व ओबीसी कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधूंनो, मातांनो आणि माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो, आज आपण ओबीसी एससी एसटी आरक्षण बचाव महायात्रेची समारोप महासभा इथं करत आहोत. या महासभेच्या प्रसंगी आपण सगळेजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात. त्यामुळे अधिकचा वेळ न घेता मी संक्षिप्तमध्ये एक दोन मुद्दे इथे मांडणार आहेत की आज सगळ्यात जास्त कोणत्या आरक्षणाला धोक्याचा सावट आहे असं विचारलं तर नक्की तो ओबीसी आरक्षणावर सावट आहे. या मुद्द्यामध्ये दुमत नाही. जेव्हापासून गरजवंत मराठ्याच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेत आणि मराठा आरक्षणाची भूमिका त्यांनी मांडली, तेव्हा ही भूमिका थोडीशी भरकटत गेली आणि ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण पाहिजे ही मागणी करत असताना जुन्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र बनवा आणि शासन गुडघ्यावर टेकलं आणि ज्या नोंदी खऱ्या आहेत की खोट्या आहे कोणती पडताळणी न करता सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटू लागली आणि सगळ्या मराठा समाजाला नोंदीची दखल न घेता पडताळणी न करता ओबीसीचं सर्टिफिकेट मिळू लागलं. तेव्हा ओबीसी समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता होऊ लागली आणि हे प्रमाणपत्र मिळत असताना मग जर तो प्रमाणपत्र आणि नोंदी कोणाची नसेल आणि तो आमचा सगा आहे, तो आमचा सोयरा आहे असं जर एखाद्यानं लिहून दिलं तर त्याला सुद्धा प्रमाणपत्र भेटलं पाहिजे. म्हणजे ही व्याप्ती कितीतरी पटीनं वाढणार. ही प्रचंड अस्वस्थता जेव्हा ओबीसी मध्ये आली तेव्हा कोणताही नेता आणि कोणताही पक्ष स्पष्टपणे या दंडेलशाहीच्या विरोधामध्ये बोलत नव्हता. कारण असं म्हणतात की सरकार सगळ्यात ताकदवान असते, पण हे ताकदवान सरकार सुद्धा त्या आंदोलनाच्या पुढे गुडघ्यावर टेकली होती. त्यावेळी ओबीसीच्या मनातलं ओबीसीच्या आरक्षणाला साबूत ठेवणारा सगळ्यात मोठी मागणी होती त्या कुणबीच्या प्रमाणपत्र जे 55 लाख प्रमाणपत्र वाटप झाले ते सगळे रद्द करा आणि सगळे सोयरेचा अध्यादेश रद्द करा. हे बोलण्याची ताकद जर कोणी दाखवली तर फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दाखवली. ओबीसीचं आरक्षण साबूत आहे का? तर मला वाटते की ओबीसीचं आरक्षण साबूत राहणार नाही असे चिन्ह आहेत. कारण जेव्हा ओबीसीचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून काढून घेण्यात आला, एम्पेरिकल डाटा शिवाय ओबीसीना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये ओबीसी म्हणून राजकीय आरक्षण देता येणार नाही आणि सरकारने एम्पेरिकल डेटा द्यावा. कोणत्या सरकारने डेटा दिला नाही आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षण संपुष्टात आलेला आहे. आजच्या तारखेमध्ये ओबीसीना राजकीय आरक्षण राहिलेलं नाही आहे. अरे एखाद्या लहान लेकराच्या हातामधला चॉकलेट हिसकावून बघा, तो रडायला लागतो. आपल्या हातातला चॉकलेट परत घेतो, दिला नाही तर एक दगड उचलतो आणि ठणक्यात माथ्यामध्ये मारतो. हे लहान लेकरूलाही कळत असेल की आपला चॉकलेट आपला आहे, कोणाला आम्ही इतक्या सोप्या पद्धतीनं हिरावून घेणार नाही आणि तो दगड मारून प्रतिकार करतो. तर ओबीसीनो तुमचा राजकीय आरक्षण या सरकारने कोर्टाच्या माध्यमातून काढून टाकला. तुम्ही या सरकारचं काय वाकडं केलात? आज तुमची भूमिका घ्यायला कोणी तयार नाही.
भाजप पासून, एकनाथ शिंदेच्या शिवसेना पासून, अजित पवारांच्या राष्ट्रवादी पासून, राहुल गांधी खरगेच्या काँग्रेस पर्यंत, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेपर्यंत आणि शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पर्यंत माझा एक प्रश्न आहे, या पक्षामध्ये ओबीसी समाजातले जेवढे नेते आहेत, वेगवेगळ्या पदाला चिटकून बसलेले आहेत, तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्याला ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करायला का सांगत नाही? ज्या पद्धतीने बाळासाहेब म्हणतात सगळे सोयरे रद्द करा आणि सापडलेल्या नोंदी आधारे सगळे प्रमाणपत्र रद्द करा, हेच दोन घोषणा शरद पवार करायला तयार आहेत का? फडणवीस करायला तयार आहे का? उद्धव ठाकरे करायला तयार आहे का? एकनाथ शिंदे करायला तयार आहे का? जी भूमिका बाळासाहेब घेत आहेत ती भूमिका जर तुमच्या पक्षाचा नेता घेत नसेल तर वेगवेगळ्या पक्षातील ओबीसींनो ही लाचारी कशासाठी आहे? तुमच्या पक्षाकडून, नेत्याकडून आपल्या ओबीसी समूहाचं आरक्षण वाचवून घेऊ शकत नसाल तर याद राखा, भविष्यामध्ये तुम्हाला ओबीसींचे गद्दार म्हणून येणारी पिढी हे करेल, हे तुमच्या प्रतिमेसाठी चांगलं राहणार नाही. वेगवेगळ्या पक्षातील ओबीसींनी आपापल्या पक्षाचे नेते भूमिका घेणार नसतील तर त्या पक्षात राहायचं की न राहायचं, की गुलामी करत ओबीसीचं आरक्षण जाऊ द्यायचं, याचा विचार केला पाहिजे. आज ओबीसी समूहामध्ये काम करत असताना ओबीसी समाज भाजप सोबत झुकलेला आहे, भाजप सोबत गेलेला आहे, कारण ओबीसी समाजाच्या डोक्यामध्ये मुसलमानांची अवाजवी भीती टाकलेली आहे. ही भीती कोण टाकलेली आहे? ही फक्त आरएसएस आणि भाजपनं नाही तर हे महाविकास आघाडीचे नेते सुद्धा घालत आहेत. आज अमित शहा आणि फडणवीस मध्ये, उद्धव ठाकरेच्या मध्ये हिंदुत्ववादाची स्पर्धा लागलेली आहे. आम्ही कडवे हिंदुत्ववादी म्हणण्यासाठी फडणवीस आणि अमित शहा औरंगजेब आणि अफजल खान म्हणून उद्धव ठाकरेला संबोधित करतात आणि उद्धव ठाकरे अहमद शाह अब्दालीच्या नावानं, शाहिस्ता खानच्या नावानं संबोधित करतात. अरे तुम्हाला जर विलन दाखवायची आहेत तर क्या एकट्या मुसलमानामध्ये विलन शोधताय का? जर तुम्हाला विलन आठवत नसेल तर आम्हाला जयचंदचा इतिहास उकरून काढावा लागल, नथुराम गोडसेचा इतिहास उकरून काढावा लागल, मार्तंड वर्मा ज्यांनी इस्तानाचा कर लावलं त्याचा इतिहास उकरून काढावा लागल, 8000 जैन मुनींची कत्तली करणाऱ्या सुंदर पांड्याचा इतिहास आम्हाला काढावा लागल, राजा शशांकचा इतिहास काढावा लागल. असे तुम्हाला 100हून जास्त इतिहासामध्ये हिंदू राहिलेले विलन दाखवतो. अरे तुमच्या सत्ता त्या राजा महाराजाच्या हिरावून घेणारा कोणता मुसलमान दलित नव्हता, ते तुमच्यातला जयचंद होता. स्वतःच्या मध्ये गद्दारीचा ठप्पा जयचंद असताना तुम्हाला मुसलमानांच्या नावाची गरज का पडते? म्हणून या दोघांनाही, महायुती असो की महाविकास आघाडी असो, याद राखा, या देशामध्ये राहणारा 25-30 कोटी मुसलमान बाबासाहेबांच्या संविधानाला सन्मानानं जगणारा मुसलमान आहे. जर तुम्ही समस्त मुसलमानांना विलन ठरवणार असाल तर आमची विलनगिरी तुम्हाला आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला सांगू इच्छितो. प्रस्तावनेमध्ये माझ्या सोबतीनं सांगितलं, गरजवंत मराठ्याचं आंदोलन आहे, आमचा पाठिंबा आहे. गरीब मराठ्याला सत्तेत आणायचं, आमचा पाठिंबा आहे. पण खरंच जरांगे पाटील तुमचं आंदोलन गरीब मराठ्याचं असतं तर हिंगोली लोकसभेमध्ये आमदारकी भोगलेल्या आष्टीकरला खासदार न करता त्या बाबूराव कदमला खासदार केले असत्या. जर तिथं महायुतीची अडचण होती तर या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटलेल्या आमदारकीला लाथ मारलेल्या हर्षवर्धन जाधवला पाठिंबा न देता तुम्ही इथून भुमरेला जिंकून आणलात आणि तेही महायुतीच्या भुमरेला आणलात. आमच्या मानगुटीवर पुन्हा या श्रीमंत मराठे तुम्ही बसवणार असाल तर आम्ही असं होऊ देणार नाही. समस्त ओबीसी, एससी, एसटी, मायनॉरिटी, मुसलमान एकजुटीनं आपलं आपलं नेतृत्व, आपलं आपलं निवडून आणा. काल बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून संविधानानं सन्मानानं जगण्याचा अधिकार भेटला. आज बाळासाहेब आंबेडकर आहे म्हणून दंगलमुक्त महाराष्ट्र आणि भारतामध्ये राहत आहात. याद राखा, आज बाळासाहेब लढत आहेत, उद्या तुमच्यासाठी लढणारा कोण राहणार आहे? त्यासाठी बाळासाहेब म्हणतात
100 ओबीसीचे आमदार निवडून आले पाहिजे, 5-25 मुसलमानांचे आमदार आले पाहिजे. हे आल्याशिवाय हे केल्याशिवाय तुम्हाला स्वतःचं नेतृत्व भेटणार नाही. अरे तुम्हाला कोणी तिकीट देत नाहीत. लोकसभेला बाळासाहेबाला सोबत न घेण्यामाग 15 ओबीसीला लोकसभेच्या जागा, 3 मुसलमानांना जागा द्या म्हणले. हे द्यायचे नव्हते म्हणून बाळासाहेबाला सोबत दिलं नाही. तुम्हाला 100 ओबीसीला तिकीट देण्याचं काम कोणता पक्षाने नेता करत असेल तर ते फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात. 5-25 मुसलमानांना उमेदवारी देण्याचं काम महाविकास आघाडी बाप जन्मात करू शकत नाही. हे हिंमत दाखवण्याचं काम काँग्रेसचा पप्पू करणार नाही, संविधानाचा पप्पा करू शकतो. हे मी ठणकावून सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय संविधान, अल्लाह हाफिज. वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो. धन्यवाद. यानंतर सर्वजित बनसोडे प्रदेश उपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण बचाव